काली कुठे गेलाय? काली काय मला सांगून जात नाही. मग अशी फोनवर बोलत होता कोणाशी तरी. काय बोलत होता? हे बघ, हे सांगायला मी बांधील नाहीये. गडचिरोलीला जातो असं म्हणाला. पण काम काय होतं त्याचं? कामाचं फोनवर बोलला असता तर गेला असता का तो तिकडे? माझं नशीबच फुटकं आहे हो, माहितीये मला. पण म्हणून माझ्या फुटक्या नशिबाची शिक्षा माझ्या बाळाला कशाला देता येतो? तुझं बाळ म्हणजे तू? परशु शेठचं पोर आहे माझ्या पोटात. वामन दादा मला माझं पोर पाडायला सांगताय. मला तुमच्या कुंकवात वाटा नको. मी खरं सांगते, मला फक्त माझं बाळ पाहिजे. मी बोलते आत्याबाईंशी. ज्यावेळी तुम्ही शिवाप्पाला सोडणार त्याच वेळी आम्ही नरसिंहला सोडणार. आणि त्या आदला बदलीच्या वेळी गोळीबाराचं नाटक पण घडवून आणणार. पण नरसिंहराव मरणार नक्की ना? नक्की मारणार. आणि फक्त नरसिंह नाही, शिवाप्पा पण मारणार. नाही म्हणजे तुम्ही पण मोकळे आणि आम्ही पण मोकळे. काय बोलू मला कळतच नाहीये. ठरवलं तरी चेहऱ्यावर हसू येत नाहीये. एवढा मोठा आनंदाचा क्षण कसा साजरा करू ते पण कळत नाहीये. जानकी वहिनी, तुम्ही नका काळजी करू. साहेब लवकरच परत येतील. कारण मला कळालं की या प्रकरणातली सगळी सूत्र मुंबईतूनच हालतायत. म्हणजे आता मुख्यमंत्र्यांना भेटण्याशिवाय दुसरा कुठला मार्ग नाहीये तर? नक्कीच. सुगंधाचं काय करायचं ठरवलंय? अबॉर्शन या 2-3 दिवसातच. पण आत्याबाई खूप लहान आहे ती. निदान तिच्या वयाचा तरी विचार करा. तू काय भांडायला आलीस का माझ्याशी? नाही, पण तिचाही विचार व्हायला हवा. तिचा विचार करूनच हे सगळं ठरवलेलं आहे. पण मग यांना काही शिक्षा मिळणार आहे की नाही? की सगळा त्रास फक्त त्या निष्पाप पोरींनी सहन करायचा? सध्या तरी फक्त सुगंधाचा विचार करू. आमचा विचार पक्का ठरलेला आहे. आत्याबाई, हे सगळं खूप विचित्र आहे. सुमित्रा, तू फक्त तुझ्या मुलीची काळजी कर ना. नसत्या भानगडीत पडू नकोस. एकदा अचानक मध्यरात्री एक जखमी उग्रवादी आमच्या घरी आला आणि बाबांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मग त्यात चुकलं काय? त्यांचा धर्म होता तो. वैद्यकीय धर्म माणुसकी जपतो. पण तुमच्यासारख्या खादीतल्या मतलबी माणसांना हा धर्म कळत नाही ना. बाबा त्याच्यावर उपचार करत असताना अचानक पोलिसांनी धाड टाकली आणि उग्रवादाला मदत करण्याच्या आरोपाखाली माझ्या बाबांना पकडून नेलं. तुम्ही विरोध नाही केला? मी माझ्या परीने सगळं केलं, पण पोलिसांच्या ताकदीपुढे एका शाळा मास्तरची ताकद कमीच पडली. मग माझं तोंड बंद करायला कायद्याच्याच रक्षकांनी माझ्यावर बलात्कार केला. मग मी गाव सोडलं. मग बाबा सरळ या उग्रवादींच्या चळवळीत सामील झाले. खूप कमी वेळात ते या चळवळीचे प्रमुख सुद्धा झाले. माझ्या बाबांनाही रक्तपात नाही आवडत, पण पोलिसांना दुसरी कुठली भाषाच कळत नाही. मुलांना पसायदान शिकवणारे माझे बाबा उग्रवादी का झाले याचा विचार खरं तर तुम्ही करायला हवा. माझे बाबा असे नव्हते.